नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रोहिणी मुद्दाम सगळ्यांच्या समोर राहुलला वाचवण्यासाठी नाटक करत म्हणते, तुम्ही सगळेजण राहुलवर का आरोप करतात, त्याला का दोषी ठरवतात, कारण तो चांदेकर नाही, तो वेगळा आहे म्हणूनच तुम्ही त्याला वेगळं टाकतात. आव्हांना विचारते की सांगा ना डॅड, तुम्ही आम्हाला चांदेकर म्हणून स्वीकारलं आहे की नाही. या घरामध्ये कोणतीही गोष्ट जरी वाईट घडली तर ती गोष्ट आहे तर ती लगेच आमच्यावर आरोप केले जातात. एकतर ती राहुलने केली असेल किंवा रोहिणी म्हणजे माझ्यावर आरोप करतात. हे जण आमच्यावरच आरोप करत असतात आणि कोणीही उठून आमच्यावर आरोप करावं, आम्ही तुमच्यासाठी परके आहोत का? आम्ही परके आहोत तुम्ही मानतात, म्हणूनच तुम्ही आमचे वर असे आरोप करतात. डॅड हे बघा, आम्हाला या घरामध्ये आमचा मान मिळणार आहे किंवा नाही, या घरामध्ये काही जागा आहे की नाही हे आम्हाला आज सांगाच तुम्ही. रोहिणी मुद्दाम हे सर्व ओरडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असते. सर्वजण आता रोहिणीकडे बघत असतात. आता नैना हे सर्व काही बघून मनात म्हणते की मॉमविनला इतका मोठा ड्रामा ओरडून करतात म्हणजे नक्की काहीतरी आता मोठं घडलेलं असेल, म्हणूनच त्या इतक्या रागवल्या असतील. आता कोणीही रोहिणीच्या बोलण्याला उत्तर देत नाही तर रोहिणी सर्वांकडे बघते आणि आता म्हणते की हो कळले मला आता. राहुल जवळ येते, राहुलच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की राहुल हे बघ, या घरातील कुणाचा तुझ्यावर विश्वास असून दे किंवा नसून दे, तुझी मम्मा आहे तुझ्यासोबत, ते पण कायम. ठीक आहे, आज या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूनच टाकूयात. त्यासाठी आता मी आणि राहुल कायमच्या घराच्या बाहेर जातोय, पण आत्ताच्या आत्ता ती आता राहुलच्या हाताला धरते आणि नाटक करत म्हणते की राहुल चल, आता या घरात आपल्याला इथे अजिबात नाही थांबायचं. म्हणून ती आता जाण्याचं नाटक करते, परंतु आता सर्वजण बघूनच असतात. रोहिणीचं हे वागणं प्रत्येकाला कोणालाच पटत नाही. तर सरोज रागाने म्हणते की रोहिणी अगं काय करतेस? आता अद्वैत म्हणतो की अगं आत्या, फक्त मी विचारलं होतं. तेव्हा रोहिणी इतकी चिडते. रोहिणी म्हणते की अरे पण का विचारलं हे मला तू सांगू शकशील का? केव्हापासून तू राहुल कुठे हे विचारत होता, म्हणजे नक्की तू यासाठीच विचारत होता की तुझा त्यावर विश्वास नाही म्हणून, त्याच्यावर संशय आहेच म्हणूनच तू उलट तपासणी आमची करत होता. आता रजनी ही रोहिणीला समजवण्याचा प्रयत्न करते की वंश अहो तुम्ही असा भलताच विचार करून डोक्यामध्ये काय इतका राग वाढवतात, नक्की अद्वैत काय म्हणणं आहे त्याचं ऐकून तरी घ्या शांतपणे. आता अद्वैत म्हणतो की हो आत्या, तू इतका राग मनामध्ये ठेवू नकोस, कारण मी फक्त ती फाईल अद्वैतकडे आणि राहुलकडे आली कशी, कारण ती रिसीट आहे तर ती आता माझ्या फाईलमध्ये सापडायला हवी होती, परंतु ती राहुलच्या फाईलमध्ये कशी सापडली असेल, त्याच्या कॅबिनमध्ये ते हे सर्व आलेच कुठून, यासाठी मी त्याला हे सर्व विचारत होतो, बाकी काही नाही. आता रोहिणी अगदी रागाने म्हणते की म्हणजे तुझा त्याच्यावर विश्वास आहे आणि का त्याने या गोष्टीसाठी एक्सप्लेन द्यायचं तर ते तू सांग. आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे. तर लगेच आता कलाही त्यांच्याकडे बघते, हे सर्व बघते ऐकते आणि आता मनात म्हणते की रोहिणी मॅडमने इतका आरडाओरडा केल्यामुळे आता राहुल माघार घेतो की काय, परंतु नाही असे व्हायला नकोय. कला लगेच पुढे येते आणि कला म्हणते की एक मिनिट रोहिणी मॅडम, आता राहुलला हे सर्व सांगावंच लागेल. आता हे सर्व सांगावेच लागेल कारण चांदेकरवर आरोप झाले, त्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्ट पडताळून बघतोय आणि त्यात म्हणजे मुख्य ती बिलं आहे. ती बिलं म्हणजे राहुलच्या कॅबिनमध्ये सापडली. एक गोष्ट लक्षात घ्या रोहिणी मॅडम, अहो ही साधी सुधी बिलं नाही तर खूप महत्वाची आहेत. ती बिलं राहुलच्या कॅबिनमध्ये सापडली म्हणून त्याला कोणीही जाब विचारायचे नाही असं नाही. हे बघा, ती बिलं जर माझ्या पर्समध्ये सापडली असती तर तुम्ही मला त्याचा जाब तर विचारलाच असतात. तसेच आम्ही राहुलला जाब विचारतोय. मला तर असे वाटते की राहुलने या सगळ्या गोष्टीकडे शांतपणे बघावं, असं अपमान होण्यासारखं काहीच नाही. पण राहुल जर व्यवस्थित बोलला तर आपल्याला त्याची मदत होईल. चांदेकरच्या अटकेबाबत पुरावे गोळा करण्याबाबतीत आपण सगळे एकत्र मिळून काम करू. बिलाच्या शोधात आपण सगळेजण होतो, हो की नाही? आता सरोज म्हणते की हो, कला जे काही म्हणते ते बरोबर आहे, त्यामुळे राहुल तुला उत्तर द्यावीच लागतील. हा आपल्या सगळ्यांचा शोध आहे. आणि रोहिणीला म्हणते की रोहिणी, तुला सुद्धा इतका आरडाओरड करण्याची गरज नव्हती. सरोज राहुलला म्हणते की राहुल तू उत्तर दे. राहुल आता खूप घाबरतो, तो टेन्शन मध्ये येतो. आता काय नक्की उत्तर मी देऊ असं तो विचार करतो. सरोज म्हणते की राहुल बोल. आता राहुल म्हणतो की सांगतो आणि हे बघ दादा, अरे तू जर नीट चेक केलं, ह्या फाईल आहे तर त्या डिपार्टमेंटच्या फाईल आहेत. तरी येऊन माझ्या या कॅबिनमध्ये फाईलचा गठ्ठा तसाच ठेवून गेला, परंतु ते मात्र मी बघितलेलं नव्हतं. पण ते माझं डिपार्टमेंट नाही. आणि दादा तुझ्या लक्षात आले का, डिझाईनचा डिपार्टमेंट हेड तू आहेस. असं वाटलं होतं की माझ्या कॅबिन मधून त्या फाईल्स तुझ्या कॅबिन मध्ये जातील, परंतु त्या गेल्याच नाही. नाही, मी तुम्हाला खरं सांगतो की खरंच मी ही फाईल आहे तर ती उघडून बघितली नव्हती. मला नव्हते माहित की यामध्ये बिल आहे किंवा नाही, आणि जी गोष्ट मला माहिती नव्हती तीच गोष्ट मी तुमच्या समोर कशी काय एक्सप्लेन करायची असा मी विचार करत होतो, म्हणून इतका वेळ मी गप्प राहिलो होतो. आता सर्वजण राहुलच्या बोल
बोलण्याचा विचार करत असतात, परंतु कलाला संशय असतो. तेव्हा आता राहुल मुद्दाम सरोज मामीला म्हणत असतो की सरोज मामी हे बघ, हे सगळं काही कसे घडले असेल याचा विचार मी सुद्धा करतोय. तेव्हा सरोज विचारते की काय राहुल, तू खरं बोलतो, तुला हे सगळ्याची कल्पना नाहीस? तेव्हा आता राहुल म्हणतो की नाही अगं मामी, मी तुला खरं सांगतो, खरंच याबद्दल मला काही माहिती नव्हते. राहुल मुद्दाम आता खोटं बोलून हे सगळं सावरण्याचा प्रयत्न करत असतो. राहुल आता पुन्हा म्हणतो की हे बघा, जर मी ती फाईल अगदी उचकून बघितली असती तर मला तेथे ते रिसीट सापडले असते आणि ते रिसीट मी तुम्हाला लगेच आणून दिले नसते का? की नाही दादा? तेव्हा आता अद्वैत विचारतो की ठीक आहे, म्हणजे नक्की तुला काही माहिती नव्हते तर? ठीक आहे, एवढंच तुला विचारायचं होतं. आता राहुलवरील संशय मिटला हे बघून आता रोहिणी आणि नैना यांना आनंद होत असतो, परंतु कलाचा मात्र संशय अजून काही मिटलेला नसतो. आता आबा हे अद्वैतला विचारतात की अद्वैत, तुला अजून काही राहुलला विचारायचं आहे का? तर अद्वैत म्हणतो की नाही आबा, माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे. ते बोलून अद्वैत आता अगदी रागातच आतमध्ये निघून जातो, परंतु कलाला आता अद्वैतचं हे वागणं नाही पटत. आता आबा म्हणतात की चला ठीक आहे, सगळ्यांनी आता जेवायची तयारी करा. आता कला ही रागानेच बघत आता राहुलकडे जात असते. राहुल तेथे पाणी पित असतो. तेव्हा आता राहुल लगेच आता तेथे असतो, तर रोहिणी नैना बाकी सर्वजण आता आत निघून जातात. रोहिणी सुद्धा राहुल मागे जाते. आता रोहिणी राहुलवर खूप भडकते आणि राहुलला म्हणते की काय रे तू मूर्ख आहेस का जरा? अरे कोणताही पुरावा मागे राहायला नकोय, कुणाच्या हाती तो लागायला नकोय, याचा विचार करत जा थोडासा. आता नैनाही त्यांच्या जवळ येते, परंतु रोहिणी आणि राहुल लगेच बोलणं बदलतात. राहुल आता रोहिणीला म्हणतो की हो, तुला नंतर सगळं काही सांगतो. नैना आता त्या दोघांना एकत्र बोलताना बघून विचारते की काय झाले, तुम्ही दोघं काही बोलत होतात का? तेव्हा आता रोहिणी मुद्दाम म्हणते नाही ग, काहीच नाही. राहुल नैनाला म्हणतो की नैना हे बघ, अगं तुला सगळं काही माहिती आहे का? जा तू तिकडे जा, तुझं काम कर. नैना म्हणते की अरे राहुल, मी तेच विचारायला आले होते तुझ्याशी बोलायलाच. अरे ते रिसीटचं काय प्रकरण आहे नेमकं? अद्वैत कोणत्या रिसीट बद्दल बोलत होता? ती रिसीट आहे ती. तेव्हा आता राहुल म्हणतो की हे बघ नैना, मी तुला सगळं काही नंतर सांगतो, काही मोठा पॅटर्न नाही तो. तेव्हा आता नैना ऐकत नसते, म्हणून राहुलच आता रूम मध्ये निघून जातो आणि रोहिणी मात्र तिच्या रूम मध्ये. आता नैना म्हणते की मम्मा अहो तुम्ही तरी सांगा मला काय आहे नक्की ते. परंतु आता नैनाला कोणी काही न सांगता ते दोघे आतमध्ये जातात. तेव्हा आता नैना स्वतःला म्हणते दोघे असं का वागतात, यांनी तर मला काहीच सांगितले नाही. नंतर आता कला ही आतमध्ये झोपायला येते, परंतु तिचं मन काही मानायला तयार नसते. तिचा राहुलवर संशय असतोच. ती विचारच करत असते की नक्की हे सर्व काय सुरू आहे. राहुलने हे सर्व केलेले असावे, पुरावा आहे तर तो ठामपणे तोच सांगतो की या सर्वामागे राहुलच आहे, त्याला सोडून कोणीही नाही करू शकणार. माझ्या मनाला असा संशय काय येत असेल, का असं वाटतं? आता कला ही अगदी त्या विचारातच पडलेली असते आणि तेवढ्यात अद्वैत येतो. अद्वैत आता म्हणतो की खरंच आज खूप थंडी आहे आणि आज मात्र तू एसी लावू नकोस. परंतु कलाच्या आता अद्वैतच्या बोलण्याकडे लक्ष नसते, ती सारखी तोच विचार करत असते. तेव्हा आता अद्वैतच्या हे लक्षात येते. आता अद्वैत पुन्हा खरे असा आवाज देतो, तेव्हा कला कुठे भानावर येते आणि काय असं म्हणते. तेव्हा आता अद्वैत तिला म्हणतो की हे बघ, मी तुला असं म्हणतोय की तू मात्र आज एसी लावू नकोस. सुद्धा कला काहीच बोलत नाही, तर अद्वैत तिला पुन्हा विचारतो की काय झाले, तू कसले विचारत आहे बरं? आता कला म्हणते की राहुलच्या, तर अद्वैत म्हणतो की खरे अगं तू अति विचार करतेस, अगं शांत हो. आता आपल्याला कळलेलं आहे की गडबड काय झाली होती ते. हे बघ राहुल निर्दोष आहे, त्याच्यावर आता आरोप करून काही उपयोग नाही होणार, संशय सुद्धा त्याच्यावर आता घ्यायला नकोय. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ चांदेकर, खरंच मनापासून असंच वाटतं का राहुल निर्दोष आहे म्हणून? आता कलाचं हे बोलणं ऐकून अद्वैत सुद्धा विचारत पडतो. त्यानंतर आता इकडे सोहम रूम मध्ये असतो. अनामिकाशी बोलण्याचा तो प्रयत्न करत असतो. आता मुद्दाम तो विषय काढतो आणि तो अनामिकाला म्हणतो की आज घरात जे काही घडले खरंच प्रचंड अगदी भयानकच होतं. अनामिका, तेव्हा आता अनामिका ही कपडे व्यवस्थित ठेवत असते, तर आता सोहम तिला पुन्हा विचारतो की राहुलकडे ती रिसीट सापडणं ही इतकी सहज काही गोष्ट नाही, सोपी सुद्धा नाही. तेव्हा आता लगेच अनामिका म्हणते की झाले ना सगळे काही सॉल्ट, त्याने केले ना व्यवस्थित सगळं काही? आता सोहम म्हणतो की हो ते केले त्यांनी, परंतु हे बघ तसे नाही. तू हे एक तुझ्या समोर आले का? तू आता स्वतःच्याच म्हणजे मनाला विचार की कला वहिनी आणि अद्वैत दादा हे किती आता परफेक्ट असे कपल आहेत. त्याच्याकडे बघून असं वाटतं की खरंच मेड फॉर इच अदर की नाही. तेव्हा आता अनामिका ही सोहमच्या जवळ येते आणि मुद्दाम त्याला आता आणखीन नाराज करण्यासाठी म्हणते की हो ते एकमेकांपासून काही लपवत तर नसतील, काही
काही एकमेकांशी शेअर करत असेल, एकमेकांशी गप्पा मारत असतील. मुळात हे सर्व करण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःची काहीतरी अशी त्यांची मतं असतील ज्यासाठी सारखं इतकं परफेक्ट बनायला किमान ह्या गोष्टी तरी लागतातच. अनामिका बरोबर आता सोहमचा अगदी अपमान करून ती आता तिथून जायला निघते. परंतु आता सोहम म्हणतो की अनामिका, तो आता अनामिकाच्या मागून येतो आणि तिला जवळ घेतो आणि म्हणतो की हे बघ अनामिका, मला सुद्धा तुझ्या बरोबर सगळं काही शेअर करायला आवडेल. तुझ्या मनातील सगळ्या काही गोष्टी तुला सांगायला. लगेच अनामिका अगदी त्याच्याकडून ते म्हणजे बोलणं काढून घेण्यासाठी आता तो जो काही त्यांचा मित्र आहे निलेश नक्की याला काय म्हणलं असेल आणि याने त्याला काय सांगितले असेल हे काढून घेण्यासाठी अनामिका अगदी त्याला आनंदाने खुश होत विचारते की मग सांग बरं, आजचा दिवस तुला कसा गेला. त्याच्या हातामध्ये धरते आणि प्रेमाने त्याला विचारते. तेव्हा सोहमच्या लक्षात येते की खरंच अनामिका, अगं तुला सांगायचं विसरूनच गेलो. तुला तो निलेश आठवतो का, तो आपल्या कॉलेजमधील, तो मला भेटला होता आणि मी सुद्धा आम्ही एकमेकाला भेटलो. परंतु अगं तुला माहिती आहे का, त्याने मात्र मला ड्रिंक्स ऑफर केली होती. आता अनामिका खुश होत त्याला विचारते की काय सोहम, मग तू काय केलंस. आता सोहम म्हणतो की हे बघ, मी त्याला असे म्हणालो की मी ड्रिंक्स वगैरे काही घेत नाही म्हणून. त्याने मला खरंच खूप आग्रह केला होता, परंतु मी त्याला समजावले. अगं कधीतरी असं शक्य असते, परंतु असं कायम घेणं हे मला नाही पटत, मला ते नाही आवडत. पार्टी वगैरे जी काही असते असं ट्रेसमध्ये असताना मी नाही घेऊ शकत. आता अनामिका म्हणते की अरे असं काही नसतं, प्रत्येकाची पद्धत असते की राग कसा घालवायचा, रागातून कसं मुक्त व्हायचं, यासाठी त्याची पद्धत मात्र ती असेल म्हणून तो तुला हे सर्व सांगत असेल. आता हे बघ, ती गोष्ट चांगली किंवा वाईट हा तर वादाचा मुद्दा असू शकतो. हे बघ, स्ट्रेस जर रिलीव्ह करायचा असेल तर कशाचा तरी आधार हवा असतो, तरी आधार हवासा वाटतो. मग त्यामुळे तूच ठरव की आता तुला कोणाचा आधार हवा आहे, का तुला काय करायचं आहे, तुला हे ट्रेसमधून कसं बाहेर पडायचं आहे हे तुझे तू ठरव. आता आलेच मी असं बोलून आता अनामिका आतमध्ये निघून जातो. मात्र आता विचारात पडलेला असतो. त्यानंतर आता इकडे अद्वैत हा कलाला म्हणत असतो की कला, अगं खरे बास कर, कशाला इतकं विचार करतेस, परत ते का बोलते. अगं राहुलने तुला स्पष्टपणे एकदा सांगितले की त्याला त्या फाईल बद्दल आणि रिसीट बद्दल काहीही माहिती नव्हते, तू काय इतका हा विषय धरून बसलीस. आता कला म्हणते की अरे कारण माझा अजून सुद्धा राहुलवर विश्वास नाही बसत. अगोदर सुद्धा राहुलने काय काय केलेले आहे हे सर्व तुला माहिती आहे. तर जयपूरचा जो काही घोटाळा आहे तर त्या ब्रँडचा घोटाळा आठवत असेल आणि त्यानंतर जे काही ते प्रकरण, हे नयनाताईशी सुद्धा तो कसा वागला, त्याने खूप काही गोष्टी अशा संशयास्पद केलेल्या आहेत, तू त्याकडे दुर्लक्ष करू नको. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो अगं पण किती तू असा विषय हा लांबवणार आहेस. हे बघ, तुझा विश्वास नसेल परंतु माझ्या भावावर विश्वास आहे, तो निर्दोष आहे हे मला माहिती आहे. आता माझं स्पष्ट हे म्हणणं आहे. आता लगेच कला म्हणते की अरे तुला कसं समजावू, आणि हे बघ लगेचच्या लगेच आपण त्याच्यावर इतका विश्वास ठेवायला नको. माझं ऐकून घे तू. कोणता एम्प्लॉई आपल्या ऑफिसमध्ये आहे की ज्याने चुकून डिझाईनच्या ज्या फाईल आहेत राहुलच्या कॅबिन मध्ये नेऊन ठेवल्यात म्हणून. इतकी वर्ष काम करतात, मग असं कोणीतरी चूक करेल का, याबद्दल तुला संशय येत नाही का. कोणी एम्प्लॉई असं काम नाही करू शकत, याचा तू आता अर्थ आहे. पण मला असे वाटते की खरंच राहुल निर्दोष आहे हे नाही वाटत, कारण जरीही तो तुझा भाऊ असला, तो तुझा भाऊ आहे. मी पण सुद्धा राहुल बाबतीत जे काही अनुभव मला घडले त्या अनुभवातूनच मी तुला हे सर्व बोलते. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की ती जी काही बिलं आहे तर त्याने मुद्दाम त्या फाईलमध्ये ठेवली असेल. हे बघ, आता मात्र आपल्या हातामध्ये राहुलच्या विरोधी कोणताही ठोस असा पुरावा नसेल, परंतु माझी पूर्ण खात्री आहे की या सगळ्या मागे राहुलचाच हात असेल. म्हणून आपण जो काही शोध सुरू केलेला आहे तो अगदी सावधपणे सुरू ठेवावा लागेल. आता अद्वैत विचारत पडतो. त्यानंतर आता सकाळ होते तर सगळेजण आता नाश्ता करायला एकत्र येतात. आता आबा सगळ्यांना सुप्रभात असे म्हणतात आणि वा, खरंच खूप छान झोप झाली. झोप जर छान झाली असेल तर दिवस एकदम मस्त जातोय. आता नैना हे सर्व ऐकते आणि नैना मनात इतकी खुश असते आणि म्हणते की आत्ताच काय, परंतु यापुढचे सगळे काही दिवस माझे अगदी छान असे आनंदात जाणार आहे. तर मला इतके येणारे पैसे आणि माझं जे नवीन काम आहे तर ते लवकरच सगळ्यांना दिसेल. म्हणून लगेच आता आबा हे पेपर वाचत असतात आणि आता जी काही ऍड आहे तर ती नैनाच्या दागिन्यांची, म्हणजे जे काही तिने श्रीनाथ ज्वेलर्ससाठी ऍड केलेली आहे तर ती ऍडचं जे काही फोटो शूट तिने केलेले असतात तर तो फोटो पेपरमध्ये आलेला असतो आणि त्या ऍड बद्दल माहिती. तेव्हा आता
रजनीचे लक्ष जाते. रजनी म्हणते की अहो आबा कसली ऍड आहे ती, तो फोटो जरा ओळखीचा वाटतो. नैना लगेच आता बघते आणि पेपर आबांच्या हातातून घेते आणि म्हणते की ओ वाव, म्हणजे आजच्या पेपरला ऍड सुद्धा आली. तर गॉड, किती मोठाच फोटो हा छापून आला. खरंच मी किती मस्त दिसते. घाईने ती राहुलला दाखवायला जाते की राहुल अरे बघ ना माझा फोटो बघ किती छान आला. तेव्हा आता अद्वैत, कला आणि बाकीचे घरातील सर्वजण हे बघूनच असतात. तेव्हा आता रोहिणी आणि राहुल सुद्धा बघतात. राहुलला आता नैना म्हणत असते की बघ ना अरे काय सुंदर ऍड आली. आणि मॉमिनला अहो बघ ना सुंदर फोटो सुद्धा आला. आता आबांना खूप राग येतो. आबा म्हणतात की नैना काय चाललंय हे सर्व. आता नैना म्हणते की माझी ऍड ह्या पेपरमध्ये छापून आलेली आहे. घना मी काही सॉलिड दिसते. तेव्हा आता कला रागाने विचारते की नैना ताई हा सगळा काय प्रकार आहे. तर आता नैना रागाने म्हणते की हे पग कला, मला असले प्रश्न विचारायचे नाही आणि एकतर माझ्या आनंदावर विरजण घालण्याचा प्रयत्न तू करू नकोस. आता आबांना भलताच राग येतो. आबा म्हणतात की नैना हे पग, तोंड सांभाळून बोल. कलाने तुझ्या आनंदावर विरजण घातलेली नाही. तुला समजतेस का तू काय केलं ते. हे श्रीनाथ ज्वेलर्स आहे ना ते आपल्या विरोधी पक्षातील आहे. तुला कळले का तू काय केलंस. तू तर त्यांच्या जाहिरातीमध्ये काम केलंस आपल्या विरोधी पक्षाकडे, ते पण चांदेकरांच्या सुनेनं श्रीनाथ ज्वेलरकडे काम केलं. हे बघ नैना, तुला जर काम करायचं होतं तर तू अगोदर विचारायला हवं होतं. तुला अद्वैतला किंवा सरोजला तू विचारायला हवे होते. आता सरोजला सुद्धा राग आलेला असतो. सरोज म्हणते की अगं कुणाला सुद्धा कळेल की विरोधी पक्षांची जाहिरात करायची नसते. अक्कल आहे काय की जास्त शहाणी आहेस तू. हे बघ तुझ्या एका जाहिरातीमुळे अख्ख्या मार्केटिंगचा आता डोलारा कोसळणार आहे हे लक्षात घे. सर्वांच्या समोर तो पेपर रागाने घेते आणि तुला समजते की नाही कुठे अक्कल गहाण ठेवलीस का असे बोलून तो पेपर रागाने फेकून देते. आता हे सर्व राहुलने केलेले असते आणि तो मनात इतका खुश असतो आणि सरोजचं हे बोलणं ऐकून तो मनात म्हणतो की मामी अगं असं काय करते, कारण मार्केटचा डोलारा आहे तर तो कोसळण्यासाठी हे सर्व तर मी मुद्दाम केले. आता नैना हे सर्व ऐकून घेते आणि लगेच आता सरोजला उत्तर देते की वा, म्हणजे सगळ्यांचा विचार फक्त मीच करायचा. तू मला एक गोष्ट सांगा, आपल्या मार्केटिंग वाल्यांनी मॉडेल म्हणून माझा विचार केला का. नाही ना, मग मी तरी सुद्धा त्यांचा विचार का करायचा. आणि हे बघा मी माझ्या प्रोफेशनलशी प्रामाणिक आहे. मला समोरून काम आले आणि त्यांनी मला चांगली ऑफर दिली म्हणून त्यांच्याकडे काम केले, बाकी काही नाही. हे बघा आबा, तुम्ही तर काय मला बोलत असतात, मला तुम्हाला बोलता तर येतं, परंतु एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, या घरातील प्रत्येक जण हा काम करताना अगोदर तुम्हाला विचारतो का. मी तुम्हाला काही विचारत नाही, पण तरी सुद्धा ही जबरदस्ती तुम्ही मलाच का करतात. आता रजनी रागाने नैनाला म्हणते की नैना गप्प बस. अगं आबांना का तू उलटून बोलते. ज्या कामातील आपल्याला काही कळत नाही तर त्यासाठी मात्र एखाद्या माहिती असणाऱ्या माणसाला एकदा विचारावं, मी सुद्धा अक्कल तुला नाही का. आता नैना रागानेच रजनीला म्हणते की रजनी मामी अहो तुम्ही तर काहीच बोलू नका, राहून दे तुम्ही हे सर्व. आता सरोज रागाने राहुलला म्हणते की हे बघ तुझी बायको मूर्ख आहे हे तर तिने सिद्ध करून दाखवले. काय रे तुझं काय, तू तिच्याकडे लक्ष देतो की नाही, ती कुठे जाते काय करते याबद्दल तुला काहीच माहिती नसते का, तू तिच्याकडे लक्ष नाही देत का. जे मला तर असं वाटतं की ह्या सगळ्याची कल्पना तुला अगोदरच होती. तेव्हा राहुल लगेच म्हणतो की मामी अगं नाही, मी कशाला खोटं बोलू, खरंच यातील काही माहिती नाही. सगळं तर राहुलने केलेले असते, परंतु आता सरोज समोर ते स्पष्ट नकार देतो. हे बघा जशा ह्या गोष्टी आहेत तर ते तुमच्या समोर आता तुम्हाला कळल्या, परंतु मला सुद्धा याबद्दल अगोदर काहीच माहिती नव्हते. या गोष्टी सुद्धा मलाच आता तुमच्या समोरच कळतात. आता हे सर्व बघून नैना म्हणते की अरे यार शांत व्हा, किती सर्वजण बोलतात. तू करायचं हे बाजूलाच, परंतु फक्त आणि फक्त मला बोलतात सगळेजण. तू बाहेर जेव्हा मी असते तर तेव्हा सगळेजण माझं कौतुक सोहळा करत असतात, परंतु घरात तर काही उलटच आहे. कौतुक करण्याऐवजी माझा अपमानच सगळेजण करत असतात. निदान तुम्हाला कौतुक करायचं नसेल तर निदान बोलू सुद्धा नका मला. आता अद्वैत हे सर्व ऐकून घेतो तोपर्यंत घेतो, परंतु आता त्याला इतका राग येतो, तो लगेच आता नैनाला म्हणतो की स्टॉप इट नैना. हे बघ या अगोदर सुद्धा तू असे घोडचूक मागे सुद्धा केली होती, सुद्धा सगळ्यांसमोर आपली किती बदनामी झाली होती आणि तेव्हा सुद्धा सगळ्यांनी तुला ऑर्न केलं होतं. शेवटी पुन्हा सुद्धा आज तू तेच केलंस. मॉडेलिंगच करायचं आहे तर तू आपल्यासाठी करू शकते. जो ब्रँड आपल्या विरोधात आहे तू त्यांच्याबरोबर हे सर्व कसं करू शकते. तुझ्या मनाला तरी ते पटते का आपल्या विरोधात असणाऱ्या लोकांबरोबर तू हे जे काही करते सगळा मूर्खपणा आहे. जे काही तू केलंस ना तो अतिमूर्खपणा आहे. आणि तेवढ्यात आता सगळे काही ही नैनाची न्यूज बघून नैनाने श्रीनाथ ज्वेलरवाल्यांकडे काम केले आणि ते पण चांदेकरांच्या विरोधात. हे सगळं काही बघून आता जे रिपोर्टर आहे तर ते घराकडे धाव घेतात. एका आवाजात ते आता गोंगाट करत आतमध्ये येत असतात. वॉचमन आता आहे तर ते सगळेजण आता त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु कोणताही रिपोर्टर ऐकायला तयार नसतो. आणि शेवटी आता ते सगळेजण आता ह्या चांदेकरांच्या
त्यांच्या घरामध्ये घुसत असतात. पण तो आता वॉचमन ही दरवाजा लावून घेतात तेव्हा आता सगळीकडे अगदी एक प्रकारचा गोंधळ झालेला असतो आणि घरातील सर्वजण नयनाच्या ह्या टेन्शनमध्ये अगोदर टेन्शनमध्ये असतात. तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत हा आणि बाहेर सगळ्यांना हा आवाज त्यांच्या कानावर पडतो की बाहेर इतका गोंगाट सुरू आहे. तर रिपोर्टर आता वॉचमन यांना म्हणत असतो की आम्हाला आतमध्ये जाऊन द्या, नाही तर त्यांना तरी बाहेर बोलवा. आता वॉचमन म्हणत असतात की हे बघा तसं काही करता येणार नाही, त्यामुळे तुम्ही येथेच थांबा. घरातील सर्वजण हा आवाज ऐकतात आणि सर्वांना आता खूप टेन्शन येते. त्या रिपोर्टर वाल्यांनी आता दरवाजासमोर गर्दी केलेली असते आणि सर्वजण एका आवाजात ओरडत असतात. तेव्हा आता कला अद्वैत हे एकमेकांकडे बघत असतात आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये मला आता ही सगळ्यांच्या समोर नयनाला विचारत असते की हे बघ, आता जर यापुढे तुझ्याकडून चूक झाली हे मला कळले तर तुझी गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव. आता नयना काही घाबरत नसते. नयना विचारते की काय करशील. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ, भविष्यावर तुझ्या लक्षात राहील असं काहीतरी मी करेल, त्यामुळे आता यापुढे चुकताना मात्र तू 10 वेळा विचार करशील. मात्र आता नयना ही रागाने बोट दाखवत कलाला म्हणते की कला हे बघ, आता मात्र मी तुला नाही सोडणार. तेव्हा लगेच आता त्यानंतर कला आणि अद्वैत एकमेकांशी बोलत असतात. कला आता अद्वैतला म्हणत असते की हे बघ, त्या दिवशी गुरुजी आपल्याला काय म्हटले होते हे तुला आठवते का? जर नाथ शेत खात नाही ना हे नीट बघा. तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की म्हणजे नयना त्याने श्रीनाथ ज्वेलरवाल्याबरोबर हात मिळवणी केली की काय आणि हे सर्व तिनेच मुद्दाम केले की काय, असं आता अद्वैत आणि कला यांना संशय येतो. परंतु राहुल या दोघांचं बोलणं आहे तर ते पायरीवर बसून चोरून ऐकत असतो. आता केले हे सर्व राहुलने आणि याचा जे काही आरोप आहे तर सगळं काही नयनावर या राहुलने आणलेला असतो. परंतु आता कला बरोबर राहुलला सुद्धा यामध्ये कसं गुंतवते आणि खरा गुन्हेगार ती कसा शोधते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.